का स्वराज्याचा पाठीचा कणा म्हणवणारे बहिर्जी नाईक इतिहासात हरवले? का त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या कामाचा उल्लेख जास्त दिसतो? इतिहास युद्धांची कथा सांगतो, पण त्या सावल्यांना लपवतो ज्यांच्यामुळे युद्ध जिंकली जातात. स्वराज्य उभं राहत होतं, समोर होते मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, तलवारी, किल्ले होते, पण एक गोष्ट नसती तर स्वराज्य टिकलंच नसतं, ती म्हणजे अचूक माहिती. आणि ती माहिती राजांपर्यंत पोहोचवणारे होते बहिर्जी नाईक. हे फक्त गुप्तहेर नव्हते, तर एक संपूर्ण जिवंत नेटवर्क होते. गावोगावी माणसं, गुप्त संदेशांची साखळी आणि शत्रूंच्या छावणीत शिरण्याची अद्भुत क्षमता. वेषांतरे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र. कधी वासुदेव, कधी फकीर, कधी व्यापारी. इतकं सहज रूप बदलायचे की डोळ्यांसमोर राहूनही शत्रूंना ओळख पटत नव्हती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक अदृश्य खात्री असायची. माहिती अचूक आहे. प्रतापगड त्याचा सर्वात मोठा पुरावा. बॅटल ऑफ प्रतापगड मध्ये अफजल खान स्वराज्य संपवण्यासाठी येत होता, पण त्याच्या प्रत्येक हालचाली आधीच उघड झाल्या होत्या, कारण त्या छावणीत जाऊन माहिती आणणारे होते आपले बहिर्जी नाईक. म्हणून प्रतापगडावर जे घडलं ते अचानक नव्हतं, ती आधीच जिंकलेली एक अपूर्व विजय होता. सुरत मोहिमेवर हेच दिसतं. शहराची रचना, कुंकवत ठिकाणं, संपत्ती कुठे आहे, सगळं आधीच माहिती होतं आणि ही माहिती आणणारे होते आपले बहिर्जी नाईक. पण प्रश्न असा उरतो की इतकं मोठं योगदान असूनही त्यांचं नाव इतिहासात कमी का दिसतं? कारण खरे गुप्तहेर इतिहास लिहित नाहीत, ते इतिहास घडवतात. त्यांच्या जन्माबद्दल फारशा नोंदी नाहीत, पण इतिहासकार सांगतात ते आजच्या रामोशी समाजातून येत होते. आणि हीच खरी स्वराज्याची ताकद होती. स्वराज्य हे फक्त राजांचं नव्हतं, ते प्रत्येक सामान्य माणसाचं होतं, जो सावलीत उभा राहूनही लढत होता. त्यांच्या मृत्यूबद्दलही फारसे पुरावे आपल्याला आढळत नाहीत, पण त्यांच्या आयुष्यभराचं जे काम आहे त्या कामाची फलश्रुती म्हणजे आपलं स्वराज्य सुरक्षित राहिलं. आज आपण तलवार चालवणाऱ्यांना आठवतो, पण त्या तलवारींना दिशा देणाऱ्या शत्रूंपेक्षा 2 पावलं पुढे असणारा गेम चेंजर आपले बहिर्जी नाईक यांना विसरतो. मला असं वाटतं, नेहमीच वाटतं की जर बहिर्जी नाईक असते तर छत्रपती संभाजी महाराजांना कधीच कुणी धोक्यानं पकडू शकलं नसतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. आणि त्या महामानवाबद्दल खरंच खूप आदरांजली.